सोडलाच नाही महाराज. आणि ज्याच्या कुळामध्ये जन्म झाला तो व्यवसाय त्यांनी करायलाच पाहिजे, हे माझं असं मत आहे. काय कामामध्ये काम आणि काहीतरी म्हणा राम राम, कर्म हे करावं लागतं जीवाला. या जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी आपल्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी कर्म करावं लागते. पांचाळ बाबा मला बरेच नावट होते, हाकड मध्ये तुम्ही भाजीपाला ऐकतात, भाजीपाला नाही ऐकल्यावर काय खावा बाप्पा. हो मठ बांधावं लागला असता, पण मठ बांधायचं बी काम नाही ना. आहे का टाली संगच आहे ना, खेडपुरी टाली माग विठाला विठाला. या कार्यक्रमाचा योगायोग आमचे महादेव महाराज भेटले. म्हणले आता बांधरवाड्याला सप्ताह आहे. हो मला माहिती म्हटलं. म्हणले तुमची तारीख मी म्हणलं कव्हा बी घ्या लिहून. म्हणलं काही अडचण नाही. आहे का अडचण? काही अडचण नाही महाराज. आणि मग सेवा कशी करायची? तुझी सेवा करीन मनोभावे, मनोभावनेनं सेवा करायची. काय आणि भक्ताचं काम भगवान पांडुरंग परमात्म्यानं केलं ना, केलं नाही का? अहो ज्याच्या घरी ज्याच्या नीच कुळामध्ये येऊन सुद्धा त्या संताचं काम केलं. किती काम केलं महाराज. ज्या वेळेस चोकोबा रायाच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्म्यानं रूप धारण केलं आणि त्या चोकोबा रायाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. आणि आल्याबरोबर दार वाजवलं. काय चोकोबाची बहीण चोकोबाची बहीण झाला सारंगर, वहिनी उघडादार हाका मारी, हाका मारी, वहिनी उघडादार हाका मारी. केलं. चोकोबा रायाला पंढरपूरच्या वारीला जायचे. गरीब आपल्या पत्नीचं बाळंतपण जवळ आले. चोकोबा राय म्हणले काही चिंता करू नको, सगळी चिंता त्याला आहे, तुझी चिंता त्याशी नको. खेद करू कोणत्या गोष्टीचा, खेदच करू नको. आणि त्या भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी येतोय. जे नीच काम आहे ते नीच सुद्धा काम केलं महाराज. मग अहो एवढंच काय, ज्या वेळेस आमचे सावता महाराज पाना, सावता महाराजाने या ठिकाणी आपला मळा सोडला का? कर्म केलं. त्याच सावता महाराजांना आपल्या मळ्यामध्ये सुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. पण ते कशामध्ये पाहिलं? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. होती मिठाई माझी, होती मिठाई माझी, होती मिठाई माझी, होती मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, माझी. अहो जसं सावता महाराजांना पाहिलं, पण तू आमच्या चोकोबा रायाची ओढ पंढरपूरच्या वारीला होती महाराज. काय आपण बी पंढरपूरच्या वाऱ्या करतो, महिन्याला करतो, 15 दिवसाला करतो. नाही जर झाली तर आषाढी एकादशी, आषाढी आणि कार्तिक हे दोन्ही सांगितलेले.
काय चला पंढरपूरला. अहो पंढरपूरला जर गेलं, आपल्या मनामध्ये अभिमान असतो ना, ते अभिमान नाहीसा होतो. इकडं द्वादश असती महाराज, काय ह्याला सांगतो द्वादश, त्याला सांगतो द्वादश, कस काय द्वादश पाट्याची, कस काय द्वादश, 5 किलो तांदूळ